हे बघा, आमचे मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे हे 16 मार्च 2023 पासून आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या आंदोलनाला आमच्या बीड जिल्ह्याच्या वतीने बहुसंख्य समाज हा मुंबईच्या दिशेने उद्या कूच करणार आहे। त्या अनुषंगाने ही व्यापक बैठक आमच्या सर्व बीड जिल्ह्यातील मल्हार मावळ्यांनी आयोजित केलेली होती। त्या बैठकीमध्ये आमच्या सर्वांमते या ठिकाणी उद्या प्रत्येक गावामधून प्रत्येक मल्हार मावळा हा दीपक भाऊ बोराडे यांच्या उपोषणाला त्या ठिकाणी हजेरी लावणार आहे। आणि आमचं जे वर्षानुवर्ष जे चाललेलं धनगर आरक्षणासाठी एसटीचं प्रमाणपत्र आमच्या हक्कासाठी आम्हाला मिळावं यासाठी प्रामाणिकपणे आणि आयुष्याचा त्याग करून आज रोजी दीपक भाऊ बोराडे हे आझाद मैदानावर आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या जीवाची प्राण आज धोक्यात घालून आमच्या भविष्यासाठी ते त्या ठिकाणी उपोषण करीत आहे। आपण जर बघितलं जालना या ठिकाणी लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामधून धनगर समाज त्यांच्या एका हक्केवर जालन्यामध्ये जमा झालेला आपण पाहिलेला आहे। आता या सरकारला असं वाटतंय की मुंबईमध्ये माझा धनगर समाज दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीमाग म्हणावा असा उभा राहिलेला या ठिकाणी दिसून येत नाही। हे सरकारचं एकदम चुकीचं आणि एकदम मन म्हणजे असं सुन्न करणारं उद्देश आहे। परंतु दीपक भाऊ बोराडे यांच्या या उपोषणाला आता आपल्याला उद्या दिसेल की लाखोच्या संख्येनं मुंबईकडे आझाद मैदानला हा धनगर समाज कूच झालेला दिसणार आहे।